स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आता जवळपास 7 होत आहे आणि स्वयंपाक करत आहे मी। इथे पोळ्या, हे बघा पोळ्यासाठी तवा ठेवलेला आहे आणि इथे भात ठेवलेला आहे। तर आज आहे संडे। हा ब्लॉग येईल मंडेला। आणि काल सकाळी बनवला होता रस्सा, चिकन, भात आहे सकाळचा आणि सोबत इथे रोस्टेड चिकन आहे आणि इथे आहे चिकन। तसा स्वयंपाक होता माझा संडेला। आणि संडेला जनरली आमचा तसाच स्वयंपाक असतो, कारण संडेला सकाळी स्वयंपाक बनवतो आणि दोन्ही टाईम होऊन जातं चिकन। रात्री थोडा रस्सा वगैरे असेल ते खाऊन घेतो। तर अशा प्रकारचा आमचा संडे असतो जनरली। कुठे बाहेर जायचं असेल तेव्हा मग थोडा वेगळा। तर आजचा माझा दिवस असा आहे आणि आता जस्ट ब्लॉगला स्टार्ट केला। बरंही वाटत नाही आहे, म्हणजे तरी पण स्वयंपाक करायचाच आहे। वाला आहे खेळून आणि पियूचे पप्पा आणि पियू गेले मार्केटमध्ये। मार्केटमध्ये गेले आहे पप्पा, ते तेल वगैरे आणायला। तेल नाही आहे घरी, तेल संपलं आहे त्याच्यामुळे ते आणायला गेले। आज मी मस्तपैकी लोणचं टाकलेलं हे बघा, मी तुम्हाला दाखवून देते। बघा मस्त यम्मी लोणचं झालेलं आहे। तर तेल नाही आहे घरी, तर लोणच्यामध्ये टाकायला तर थोडंसं फल्ली तेल वगैरे घेऊन येतील। आणि आज बरंही नाही आहे तरी पण स्वयंपाक करावं लागतं आहे। एक तर सकाळचं चिकन आहे एवढ्यानी बरं आहे, भाजी बनवायचं नाही आहे। पण गरमी खूप होतं आहे, उन्हाळा आहे, फॅन सुरू असलं की बरं वाटतं, नाही तर खूप गरम होतं। आणि म्हणजे आज सर्दी झाली, एवढं गरमीमध्ये माहीत नाही मला कशी सर्दी झाली। तर सर्दी झाली, जनरल मी थंड पाणी पित नाही फ्रीजचं। त्या दिवशी कार्यक्रमाला बाहेर गेले होते आणि तिथं खूप थंडगार पाणी पिले, तेव्हापासून जो गळा बसला आणि सर्दी झाली। तर त्याच्यामुळे आज माझं डोकंही दुखत आहे आणि ताप आल्यासारखं वाटत आहे, बरं वाटत नाही आहे। पण तरी पण म्हटलं घरी जेव्हा कोणी करणार नसतं ते आपल्यालाच करावं लागतं, करणार असूनसुद्धा करावं लागतं, असंच आहे हाऊसवाईफचं जीवन असं म्हणू शकतो। तर आता मी पोळ्या आणि भात करत आहे। इच्छा नसूनसुद्धा, म्हणजे बरंही वाटत नाही, असं वाटतं झोपावं थोडंसं किंवा लेटावं, पण ते दोन्ही करू शकत नाही। 7 वाजत आहे, 8 वाजेपर्यंत आम्हाला स्वयंपाक हवा असतो, मिस्टरांना जेवण हवं असतं, त्याच्यामुळे मला उठून कसंही वाटो, म्हणजे बाईचं जीवन असं आहे ना, ती स्वतःसाठी बिलकुलच नाही करू शकत। तर चला स्वतः सगळं त्याच्यासाठी करायचं, तर त्याच्यामुळे आता मी स्वयंपाक ठेवला आहे, भात ठेवला आहे आणि सोबत पोळ्या करते आता, आणि त्याचबरोबर आपला ब्लॉगसुद्धा करते आहे। तर चला आणि कोळून आता हे ठेवला, इकडे तवा गरम झालेला आहे, भात होतो आणि बाकी सगळं इकडे आहे। सकाळच्या 2 पोळ्या आहेत, आणखी बनवून होऊन जाईल पोळ्या। आणि एक समजलं की जेव्हा खरंच इच्छा नसते स्वयंपाक बनवायची तेव्हा मात्र स्वयंपाकही व्यवस्थित बनत नाही, कारण आता जस्ट मी पोळ्या वगैरे केल्या बघा, हात अजूनही कणकीचेच आहे, कणिक लागूनच आता जस्ट पोळ्या केल्या। आणि कणिक एवढी हाताला याच्यासाठी लागली आहे, कारण मी मगाशीच कणिक थोडीशी भिजवून ठेवली होती आणि ती इतकी नरम आली की पूर्ण आपल्या पोळपाटला लागली पूर्ण। आणि त्याचबरोबर पूर्ण इथे जेव्हा मी तव्यावर पोळी टाकली तेव्हासुद्धा एवढा गरम झाला, आणि त्याच्यानंतर हे बघा पोळ्यांची हाल अशी झाली, पोळ्या फाटल्या। म्हणजे एक समजलं की जेव्हा खरंच इच्छा असते ना तेव्हा खरंच स्वयंपाक छान बनतो। आणि आज खरंच इच्छा बनण्यापेक्षा म्हणजे बरं नाही वाटत, त्याच्यामुळे इच्छा नाही तर जनरली मला तसंही आवडतं स्वयंपाक बनवायला आणि बनवून घालायला। पण आज तसंच खरंच इच्छा म्हणजे बरं नव्हतं, त्याच्यामुळे असं वाटलं नाही की येऊन स्वयंपाक बनवावं, पण बनवावंच लागत होतं, कारण एक प्रॉब्लेम आपल्याकडे कधी स्वयंपाक बनवायला नाही आणि जनरली घरची कामं सगळी माझी मीच करते, तर त्याच्यामुळे मला आता स्वयंपाक बनवणं होतं। झाल्या आता माझ्या पोळ्या, आता पूर्ण साफसफाई करून घेते, त्याचबरोबर हात धुवून टाकते पोळीचे आणि त्याचबरोबर हे सुद्धा धुवून टाकते पोळपाट बेल, कारण खराब झाला आहे खूपच, चिकटून गेले झाला कणिकच, त्याच्यामुळे ठेवून द्यायचं। टाकून साफ करावं लागलं, तर आपलं झालं पोळपाट बेलणं। आणि मी इकडे आता चिकन ठेवलं शिजायला। मी परेशान, आता चिकन होत आहे, आणि पाणी घेतलं, त्यातून तिकडे चिकन शिजायला ठेवलं आहे, गरम केलं आहे। आता चेहरा वगैरे वॉश झाला, आता पुसून घेते। बेडरूममध्ये मस्त अंधार आहे, थोडंसं लाईट लावते। बघा आईचे कामं, अगदी ड्रेसिंग टेबलवर टॉवेल ठेवून दिलं त्यांनी। अशी कामं असतात एक करता करता असा दिवस निघून जातो, तर कळत नाही। तरी पण घरचे म्हणतात काय करते तू, तरी पण घरची लोक म्हणतात काय करते तू, असं जेव्हा म्हणजे उत्तर मला किंवा प्रश्न केला जातो तेव्हा खूप राग येतो। आणि दिवसभर कामं पुरतं, सकाळी उठल्यापासूनचं पाय सुरूच असतो। अगदी थोडंसं दुपारच्या वेळ असतो तेव्हा थोडंसं आराम करावं म्हटलं
की तेव्हासुद्धा मुलांचं आई हे बनवून दे, ते बनवून दे असं सुरूच असतं. तर अशी आहे माझी लाईफ. तर मी रोज टाकते व्हिडिओ, तर तुम्ही नक्की बघत चला. आवडल्यास लाईक सबस्क्राईबसोबत कमेंट करत चला. आणि असं कोणाकोणाचं जीवन आहे ते मला सांगा. बघा आता आयु मस्तपैकी बसून आहे बॉटल घेऊन. जोगी बॉटल घेतो पण पाणी कधीच भरणार नाही. सोबत टी व्ही जेठालालचा एवढा मोठा आवाज आहे, खूप मोठा आवाज आहे. बघा मस्त बॉटल घेऊन बसला आहे, पण बॉटल कधी भरू नको. मम्मीला बरं नाही ना तरी पण त्रास नको दे, फक्त हासाचं काम करते आणि टाईमपास करते. पण असं नाही मम्मीला बरं नाही आहे. टी व्हीचा आवाज कमी केला बाबा. टी व्हीचा आवाज एवढा आहे की माझा आवाज येत नाही बस. आणि ते बॉटल भर पूर्ण हातपाय केस कर, केसाला तेल लाव, म्हणजे पप्पा येऊन मारणार. एवढं सगळं कोरमधनं तू का केलं. सोबत त्याचे पप्पाही सुद्धा बनतात. तर काय करायचं राहिलं अजून, यांचे पाय धुवून पाणी प्यायचं राहते बस, एवढंच काम असते. बाकी काही नाही, बाकी ते सगळंच करणं आहे. आज खरंच त्रासला आहे माझा जीव. येताना काय आणलं, मंचुरियन नूडल्स. मोठं मनू त्यांच्या पाया लागू आणलं. आता ते पोरांसाठी आणलं का नाही माहीत नाही. माझ्यासाठी आणलं इकडे लवकर. हां बस त्यांना मंचुरियन नूडल्स चिकन मटन हेच बनवून घालत राहते. काढ लवकर. तिथं का आणलं आणि आपण तेलच पॉकेटस. आता ग्लास घेऊन ये ना तू, बारीक बॉटल घेऊन ये ना. ते काढण्यापेक्षा मला बॉटल घेऊन ये ना. काढणं दाखव आयु. एक कलर काऊन एकावर एक फ्री आहे का. एकावर एक फ्री आहे का. पिऊ गेली किराणा घ्यायसाठी, पण त्या आवडीचं घेऊन आली. मी गेली की फक्त किराणाच घरी येते, बाकी खाण्याच्या वस्तू येत नाही है ना आयु. लवकर काढ मंचुरियन काढ. नूडल्स मंचुरियन आणली आहे. चला आपण खाऊ आता. साठची असतं म्हणजे आम्ही सगळेजण एका प्लेटात खातो. एक्स्ट्रा एका प्लेटात खाते ते. कॉकटेल आहे पूर्ण मंचुरियन आणि नूडल्स. व्हेज हक्का नूडल्स नाही अशा वस्तू पाहिजे आणि खासाठी जेवण नको म्हणते. जेवण आहे हो म्हणतो. मटन चिकन फक्त. आमच्या सातच मुली जास्त त्याला फुल झाली. हा एवढी हाफ पेट आहे एवढी. तुम्ही किती पैसे झाले. माझ्या वस्तू जास्त क्वांटिटी असेल. हा ते पैसे येणार दुसरं राहते, बनणार दुसरं राहते. मग होता पैसे बाय घेते मला माहीत नसेल. आणि गर्दी की नव्हती ना आमच्याकडे. बाटलची 10 रुपये आलेली मग त्याला हात घेऊन तिथे साठून पाहून चालला गेला, बाटल घेऊन चालला गेला. तो प्रोग्राम आहे अभी माहिती आपल्या 10 रुपये बॉटल नाही का, तो लहान प्रोग्राम आहे का, माल दिनावर देऊन गेला, त्याला फटका शाट मारला चालला गेला. आपल्या काळाला एक आपण सांगितलं पुढच्यात भरल्यानंतर लक्षात नाही ना हा लोक बोलत चाय पण चटणी नाही का. खरंच लागत तुला.